हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टिशन अलोकेशन स्कीममध्ये वर्स्ट फिट अल्गोरिदमनी एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो वर्स्ट फिट अल्गोरिदम मीन्स इट अलोकेट the largest free partition so that the portion left will be big enough to be useful. तर आता आपल्याकडे ह्या एक्झाम्पल मध्ये जॉबची साईज गिवन आहे आणि ब्लॉकची साईज गिवन आहे. तर आपल्याकडे जेवढे टोटल नंबर ऑफ जॉब्स अवेलेबल आहेत त्या जॉबला आपल्याला ब्लॉकमध्ये अलोकेट करावं लागतं. बट ज्या वेळेला आपण जॉबला ब्लॉकमध्ये अलोकेट करतो युझिंग वर्स्ट फिट अल्गोरिदम ॲट दॅट टाइम आपल्याला असं चेक करावं लागतं की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण आपल्या जॉब्सना अलोकेट करू शकतो की जेणेकरून त्या ब्लॉकमध्ये लार्जेस्ट अमाऊंट ऑफ स्पेस वेस्ट केली जाईल. अशाच ब्लॉकमध्ये आपण आपल्या जॉबला अलोकेट करतो. तर ह्यामध्ये बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये जॉब 1 ची साईज आहे 10K. तर जॉब 1 ला आपण आपल्या टोटल 5 ब्लॉक पैकी कोणत्या ब्लॉकमध्ये अलोकेट करू शकतो आणि अशा ब्लॉकमध्ये आपल्याला अलोकेट करावं लागेल की त्यामध्ये आपली लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होईल. तर ह्यामध्ये बघा आपल्याकडे टोटल 5 ब्लॉक आहेत. तर ह्या 5 ब्लॉकमध्ये आपण कोणत्या ब्लॉकमध्ये आता लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होणार आहे ते आपण आता कॅल्क्युलेट करूया. सो आपल्या जॉब 1 ची साईज आहे 10K. आपल्या ब्लॉक 1 ची साईज आहे 50K. सो 50K मायनस 10K इज इक्वल टू 40K. ब्लॉक 2 ची साईज आहे 100K. 100K मायनस 10K इज इक्वल टू 90K. तर असं सेम आपण ब्लॉक नंबर 3, ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 5 या ऑल 5 ब्लॉकसाठी आपण जेवढी आपल्या ब्लॉकची साईज आहे मायनस आपल्या जॉबची साईज काय केलेली आहे रिड्यूस केलेली आहे. आणि ते मिळाल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आपली जी फ्री वेस्टेज ऑफ मेमरी आहे ती मिळालेली आहे. तर ब्लॉक 1 मध्ये आपली जी फ्री मेमरी राहणार आहे ती आहे 40K. ब्लॉक 2 ची फ्री मेमरी राहणार आहे 90K. ब्लॉक 3 ची फ्री मेमरी आपल्याकडे रिमेनिंग राहणार आहे 80K आणि ब्लॉक 4 ची आहे 190K. आणि लास्ट आहे आपला ब्लॉक नंबर 5. तर ब्लॉक नंबर 5 मध्ये 40K रिमेनिंग राहत आहे. तर सपोज आपण आपल्या जॉब 1 ला या 5 ब्लॉकमध्ये जर अलोकेट करणार असू तर आपण चेक करणार आहोत की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण फिट करू शकतो की जिथे मोर अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होते. तर त्यामध्ये बघा हा जो आपला ब्लॉक नंबर 4 आहे इथे सगळ्यात जास्त मेमरी काय होते वेस्ट होते. जर आपण ह्या जॉब 1 ला 10K च्या जॉबला जर ब्लॉक नंबर 4 मध्ये अलोकेट केलं तर 190K ची मेमरी लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी ॲज कम्पेअर टू अदर 4 ब्लॉक आपली वेस्ट होते. म्हणून आपण आपल्या जॉब 1 ला ब्लॉक नंबर 4 मध्ये अलोकेट करणार आहोत. तर ब्लॉक नंबर 4 मध्ये आपण आपल्या जॉब 1 ला जेव्हा अलोकेट करणार त्यावेळेला आपण ह्या जॉब 1 साठी 10K ची मेमरी अलोकेट करणार आणि आपल्याकडे जी फ्री मेमरी असेल फ्री पार्टिशन्स असतील ते असतील 190K. ओके. तर जॉब 1 ला आपण आता अलोकेट केलेला आहे. नेक्स्ट आहे आपला जॉब नंबर 2. तर जॉब नंबर 2 ची साईज आहे 20K. तर 20K च्या ब्लॉकला 20K चा हा जो आपला जॉब आहे या जॉबला अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण फिट करू शकतो की जेणेकरून आपली लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होईल. जसं आपण ब्लॉक नंबर 4 मध्ये जॉब नंबर 1 ला फिट केल्याबरोबर 190K ची मेमरी वेस्ट होत होती, लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होत होती, तसं सेम आपल्याला जॉब नंबर 2 साठी सुद्धा चेक करावं लागेल की आपण अशा कोणत्या ब्लॉकमध्ये जॉब नंबर 2 ला अलोकेट करू शकतो आणि त्यामुळे आपली लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होणार आहे. ठीक आहे. तर ह्या टोटल 5 ब्लॉक पैकी ब्लॉक नंबर 4 मध्ये आपण ऑलरेडी जॉब नंबर 1 ला अलोकेट केलेला आहे. सो जॉब नंबर 1 ऑलरेडी ब्लॉक नंबर 4 मध्ये अलोकेट असल्यामुळे आपण ब्लॉक नंबर 4 ला
जॉब नंबर 2 च्या अलोकेशनसाठी कन्सिडर करणार नाही. तो ओनली आपण ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 5 ला फक्त चेक करणार आहोत की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण जॉब नंबर 2 ला प्लेस करू शकतो की जेणेकरून आपली लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होते. तर ब्लॉक नंबर 1 ची साईज आहे 50K. 50K मायनस 20K गेल्यावरती आपली साईज रिमेनिंग राहते 30K. ब्लॉक नंबर 2 ची मेमरी आहे 100K. 100K minus 20K is equal to 80K. Same as it is for block number 3 आणि block number 5 ची आपण फ्री मेमरी कॅल्क्युलेट केली तर 90K minus 20K is equal to 70K आणि 50K minus 20K is equal to again 30K. तर ह्या टोटल 4 ब्लॉक पैकी ब्लॉक नंबर 2 मध्ये जर आपण जॉब नंबर 2 ला प्लेस केलं तर आपली लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होते. तर ही लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी आहे 80K. सो आपण आपल्या जॉब नंबर 2 ला ब्लॉक नंबर 2 मध्ये प्लेस करणार आहोत, अलोकेट करणार आहोत. सो आपण काय केलेलं आहे, जॉब नंबर 2 ला आपल्या ब्लॉक नंबर 2 मध्ये अलोकेट केलेलं आहे आणि आपली साईज आहे 20K. आणि आपली जी फ्री मेमरी राहणार आहे ती आहे आपली 80K. Free partitions is equal to 80K. नेक्स्ट आहे आपला जॉब नंबर 3. जॉब नंबर 3 ची साईज आहे 30K. तर नेक्स्ट आपल्याला सेम ॲज इट इज जसं आपण जॉब 1 आणि जॉब 2 साठी लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी कोणत्या ब्लॉकमध्ये वेस्ट होते हे चेक केलं, तसंच सेम आपल्याला जॉब नंबर 3 साठी सुद्धा चेक करावं लागेल. तर आपल्याकडे टोटल 5 ब्लॉक आहेत, ब्लॉक नंबर 1 टू ब्लॉक नंबर 5. त्या टोटल 5 ब्लॉकमध्ये ब्लॉक नंबर 2 आणि ब्लॉक नंबर 4 आपण ऑलरेडी जॉब नंबर 1 आणि जॉब नंबर 2 साठी अलोकेट केलेला आहे. तर रिमेनिंग जे आपल्याकडे ब्लॉक आहेत ते आहेत ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 5. तर आपल्याला चेक करावं लागेल की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण अलोकेट करू शकतो जॉब नंबर 3 ला 30K च्या मेमरीला आणि आपली लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होते. आफ्टर कॅल्क्युलेशन 50K minus 30K आपल्याकडे मेमरी रिमेनिंग राहते ब्लॉक नंबर 1 ची 20K, ब्लॉक नंबर 3 ची मेमरी रिमेनिंग राहते 60K आणि ब्लॉक नंबर 5 ची मेमरी रिमेनिंग राहते 20K. ह्या तिघांना जर कंपेअर केलं तर 60K ही मेमरी लार्जेस्ट अमाऊंट ऑफ वेस्टेज आपल्याकडे रिमेनिंग राहते फॉर ब्लॉक नंबर 3 साठी. सो आपण आपल्या जॉब नंबर 3 ला ब्लॉक नंबर 3 मध्ये अलोकेट करणार आहोत. आणि आपला जॉब नंबर 3 ची साईज आहे 30K. सो जॉब नंबर 3 इज इक्वल टू 30K आणि आपलं जे फ्री पार्टिशन्स असणार आहे ते असणार आहे 60K. सो आपण टोटल जॉब नंबर 1, जॉब नंबर 2 आणि जॉब नंबर 3 ह्या 3 जॉबना आपण आपल्या मेमरीच्या ब्लॉकमध्ये अलोकेट केलेला आहे. आता आपल्याकडे ओनली 1 जॉब रिमेनिंग आहे, तो आहे जॉब नंबर 4. तर ह्या जॉब नंबर 4 ची साईज आहे 70K. तर नेक्स्ट आता आपल्याला अगेन सेम ॲज इट इज आपण जॉब नंबर 1, 2 आणि 3 साठी जसं लार्ज अमाऊंट ऑफ मेमरी कुठल्या ब्लॉकमध्ये वेस्ट होते ते चेक केलं होतं, तसंच सेम आपण जॉब नंबर 4 साठी सुद्धा कोणत्या ब्लॉकमध्ये मेमरी वेस्ट होते, लार्जेस्ट अमाऊंट ऑफ मेमरी वेस्ट होते ते आपण आता चेक करणार आहोत. तर आपल्याकडे टोटल 5 ब्लॉक आहेत, ब्लॉक नंबर 1 टू ब्लॉक नंबर 5. आणि ह्या टोटल 5 ब्लॉक पैकी ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 4 ऑलरेडी आपण ब्लॉक ऑक्युपाय केलेले आहेत. त्यामुळे आपण फक्त ब्लॉक नंबर 1,
आणि ब्लॉक नंबर 5 ह्या दोन ब्लॉकसाठी फक्त आपण मेमरी वेस्टेज किती होत आहे ते चेक करणार आहोत. बट या एक्झाम्पलमध्ये बघा आपल्याकडे जो जॉब नंबर 4 आहे त्या जॉब नंबर 4 ची साईज आहे 70K. आपल्या जॉब नंबर 4 ची साईज आहे 70K आणि आपल्याकडे जे ब्लॉक रिमेनिंग राहत आहेत ब्लॉक नंबर 1 त्याची साईज आहे 50K. आणि नेक्स्ट आपला जो ब्लॉक आहे ब्लॉक नंबर 5 त्याची साईज सुद्धा आहे 50K. मग आपल्याकडे जी मेमरी रिक्वायर आहे ती आहे 70K आणि आपल्याकडे जो ब्लॉक अवेलेबल आहे त्याची साईज आहे 50K. त्यामुळे आपला हा जो जॉब नंबर 4 आहे तो ब्लॉक नंबर 1 मध्ये सुद्धा अलोकेट होऊ शकत नाही आणि ब्लॉक नंबर 5 मध्ये सुद्धा अलोकेट होऊ शकत नाही. बिकॉज आपल्याकडे जी रिक्वायरमेंट होती ती होती 70K ची आणि आपल्याकडे जी स्पेस आपल्या ब्लॉक नंबर 1 आणि 5 मध्ये अवेलेबल आहे ती 50K आहे. म्हणजे रिक्वेस्ट आपली आहे 70K ची, आपली रिक्वायरमेंट आहे 70K ची आणि आपल्याकडे अवेलेबल स्पेस स्मॉल असल्यामुळे अवेलेबल स्पेस आपल्याकडे सफिशियंट अवेलेबल नसल्यामुळे आपण आपल्या जॉब नंबर 4 ला ब्लॉक नंबर 1 आणि ब्लॉक नंबर 5 ह्या दोन्ही ब्लॉकमध्ये अलोकेट करू शकत नाही. त्यामुळे आपला हा जो जॉब नंबर 4 आहे तो कोणत्याही ब्लॉकमध्ये अलोकेट होणार नाही, तो अनअलोकेटेड राहील. ओनली आपण जॉब नंबर 1 ला, जॉब नंबर 2 ला आणि जॉब नंबर 3 ला आपल्या पार्टिशन्समध्ये ॲज पर फर्स्ट फिट अल्गोरिदम अलोकेट करू शकतो आणि जॉब नंबर जो 4 आहे तो अनअलोकेटेड स्टेजमध्ये असणार आहे. आपण आपल्या ब्लॉकमध्ये ब्लॉक नंबर 2 मध्ये, ब्लॉक नंबर 3 मध्ये आणि ब्लॉक नंबर 4 मध्ये जेव्हा जॉब नंबर 2, 3 आणि 1 ला अलोकेट केलं ॲट दॅट टाइम आपल्याकडे फ्री पार्टिशन्स रिमेनिंग होते. सो युझिंग दॅट फ्री पार्टिशन्स आपण इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करणार आहोत. सो इंटरनल फ्रॅगमेंटेशन इज इक्वल टू जेवढी आपल्या ब्लॉकमध्ये फ्री मेमरी अवेलेबल आहे ती आपण ॲड करणार आहोत. तर फर्स्ट ब्लॉकमध्ये 50K ची मेमरी टोटल फ्री राहते. सो 50K प्लस ब्लॉक नंबर 2 मध्ये 80K चं पार्टिशन फ्री राहते. सो 50K प्लस 80K प्लस ब्लॉक नंबर 3 मध्ये 60K चं पार्टिशन रिमेनिंग राहते. सो 60K प्लस ब्लॉक नंबर 4 मध्ये 190K मेमरी फ्री पार्टिशन्स आहे प्लस जो आपला ब्लॉक नंबर 5 आहे तो कम्प्लिटली फ्री आहे म्हणून आपण ह्या 50K ला ॲड करणार आहोत. सो आफ्टर कॅल्क्युलेशन 50K प्लस 80K प्लस 60K प्लस 190K प्लस 50K इक्वल टू 430K. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ युअर इंटरनल फ्रॅगमेंटेशन. ही तुमच्या इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू आपण काय केलेली आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे. तर युझिंग फर्स्ट फिट अल्गोरिदम नुसार मेमरीमध्ये आपल्या जॉबमध्ये पार्टिशन्स अलोकेट कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे आणि इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. थँक्यू.